Here we are going to study the many terms which need to be studied in details. कालचा जो पार्ट आहे तो आय होप सगळ्यांना क्लिअर झाला असेल. एक त्याचा फ्लो चार्ट काढून घ्यायचा का कालचं जे मी शिकवलं त्याचा. कम ऑन. काल जे आपण शिकलो ना त्याचा एक फ्लो चार्ट काढूया. ओव्हेरियन टिश्यू मध्ये सगळ्यात पहिले हा जो पार्ट आहे या पार्ट मध्ये याच्या आत आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात बाहेर असतं एपिडर्मिस. दिस इज द ओव्हेरियन वॉल. दिस इज ए. आणि त्याच्या आत जिथे ओव्हिल असतो हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण एनाट्रोपस ओव्हिल मध्ये सगळ्यात पहिले हा जो पार्ट जो डेव्हलप होतो त्याच्यात सगळ्यात वरती बाहेरची लेअर असते एपिडर्मिस. एपिडर्मिसच्या खाली असते हायपोडर्मिस. हायपोडर्मिस मध्ये बाळांनो डेव्हलप होते आर्किस्पोरियल सेल. त्याच्यात काय डेव्हलप होते आर्किस्पोरियल सेल. ही आर्किस्पोरियल सेल जी असते ही आर्किस्पोरियल सेल दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होते. एक जी असते पी प्रायमरी परायटल सेल आउटर साइडला असेल. इनर साइडला पोरोजिनस सेल असते. प्रायमरी परायटल सेल पासून इंटेग्युमेंट्सचं फॉर्मेशन होतं. इंटेग्युमेंट्स पुढे जाऊन हे सीड कोट बनतात. सीडचे कव्हरिंग बनतात. इंटेग्युमेंट्स दोन असतात. एक आउटर असतं आणि दुसरं इनर इंटेग्युमेंट असतं. पोरोजिनस सेल डेव्हलप होते. डेव्हलप्स gradually, accumulates food inside it, undergo meiosis करते. Now it is called megaspore mother cell.
सर ब्लर दिसतंय. It is deployed. It is deployed. इथपर्यंत दिसतंय सगळ्यांना? मी जिथं बोट टच केलाय तिथपर्यंत दिसतंय ना? इट इज डिप्लॉइड पर्यंत हा वर्ड दिसतोय? बरोबर. येस सर. आता ही जी डिप्लॉइड आहे, अंडरगो मियोसिस, इथून आपण लिहू शकतो नवीन, इट फॉर्म्स 4 हॅप्लॉइड cells in linear fashion. Which is called megaspore tetrad. ज्याला काय म्हणतो आपण? मेगास्पोर टेट्राड. Three cells of this tetrad, which are at micropylar end, get degenerated. सर That is only सर खूप ब्लर One. दिसतंय आणि पॉज झालाय. बोला. माझ्या एंडने नाही बेटा प्रॉब्लेम, तुझ्या एंडने प्रॉब्लेम असेल. एक मिनिट. सर ब्लर दिसतंय. सर खूप ब्लर दिसतंय. येस. आलं लक्षात माझ्या? आलं लक्षात? येतंय. थोड्या वेळात क्लिअर होईल. थोड्या वेळात थांबा. नेटवर्क कधी कधी वीक होतं, त्यामुळे होतं. आलं की मी लगेच सांगतो. तुम्हीच सांगाल, मी सांगण्यापेक्षा. माझ्या इथून ज्या वेळेला ब्लर दिसतं मला दिसतं. आता क्लिअर होत आहे बघा. क्लिअर व्हायला लागलं बघा. कमॉन, क्लिअर झालं का बोला? थोडंसं ब्लर आहे अजून. पहिल्यापेक्षा बेटर आहे. हा, पहिल्यापेक्षा बेटर आहे थोडंसं. वाचता येतं का बघा बरं? वाचता येतं? क्लिअर आहे. क्लिअर आहे सर आता. हो सर क्लिअर आहे. ओके. आता ओनली वन रिमेन्स पर्यंत आलो आपण, बरोबर? ओनली वन रिमेन्स, एकच उरली आता. इट डेव्हलप्स gradually. It develops gradually. It undergoes, बोला. It undergoes mitosis. It undergoes mitosis. इम्पॉर्टंट गोष्ट काय होते? ओनली karyokinesis is done. फक्त काय केलं जातं? कॅरिओकायनेसिस. दॅट इज
बोला काय सांगितलं होतं काल? प्री न्यूक्लियर डिव्हिजन. फक्त काय होईल बाळांनो? प्री न्यूक्लियर डिव्हिजन होईल. काय होईल? प्री न्यूक्लियर डिव्हिजन होईल. आय थिंक यू आर गेटिंग. समजतंय का सगळ्यांना? बोला. इथे फक्त प्री न्यूक्लियर डिव्हिजन होईल. आर्यन कोण आहे? आर्यन, आर्यन बाळा तुला कळतंय का? हो सर. काय होईल? प्री न्यूक्लियर डिव्हिजन होईल. थोडस अक्षर तिरप होत जातं खाली गेल्यानंतर. हा जो वर्ड आहे हा न्यूक्लियर डिव्हिजन आहे. हा जो वर्ड आहे ना हा प्री न्यूक्लियर डिव्हिजन. ठीक आहे, मी आता इकडचं पुसतो. हेच इकडे कंटिन्यू होईल. सर 1 मिनिट थांबा ना. बर, प्री न्यूक्लियर डिव्हिजन होईल. नंतर ड्युरिंग मायटॉसिस फर्स्ट टू न्यूक्लियाई formed. Again, mitosis second is carried out. Bracket मध्ये लिहून this is again only कॅरिओकायनेसिस. काय एवढं डिटेल लिहितोय? त्याचं कारण आहे की तुम्हाला पुढे गेल्यानंतर कन्फ्युजन नको झालं पाहिजे म्हणून. Now the cell has 4 haploid nuclei. Now cell has 4 haploid nuclei. Then this cell undergoes mitosis third. It forms 8 nucleated structure. It forms 8 nucleated structure. न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. इकडचं झालंय का लिहून? हे बघा बरं, हे झालंय का? हो सर. हो सर. आता या ठिकाणी कसं स्ट्रक्चर तयार झालं ते मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिले फक्त आपण आतला पार्ट बघतोय. एम्ब्रियो सॅक कशी फॉर्म झालेली, दॅट आय एम शोईंग हिअर. दॅट्स ऑल. पहिल्यापासून सांगतो म्हणजे एकदम सोपं होऊन जाईल. स्टेज नंबर 1 म्हणजे आता जे आपण काढलं ना त्याच्या सपोर्टला आपण करतोय. याची डेव्हलपमेंट झाली, मिओसिस केलं.
1. दिस आता इथे लिहित जा इथे. This is chalazal end, this is micropylar end. This is chalazal end, this is micropylar end. This is cell number 2. This is cell number 3. This is cell number 4. Micropylar end च्या 3 नष्ट झाल्या. आता फक्त एक उरली. आता फक्त एक उरली. नीट लक्ष देत जा. इथून हिची डेव्हलपमेंट सुरू झाली, हिची ग्रोथ झाली, हिची आता ग्रोथ झाली. फूड accumulated फ्रॉम न्यूसेलस. आपल्याला माहिती आहे याच्या आजूबाजूला कोणता टिश्यू प्रेझेंट आहे? नरिशमेंट देणारा टिश्यू आहे, विच इज कॉल्ड एज न्यूसेलस. आता याच्यानंतर हिची आणखी ग्रोथ होते आणि इट डिवाइड्स, इट अंडरगोज मायटोसिस. इथे मियोसिस, इथे डिजनरेशन, मायटोसिस. याच्यानंतर फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होते. सरळ काढतो तिरकस काढण्यापेक्षा. Mitosis first time, mitosis second time, mitosis third time, आणि याच्यानंतर येतं rearrangement and cytokinesis. आता cytokinesis करतील. Now it is called as embryo sac. Now it will be called as embryo sac. याला आपण नाव देऊ आता मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. त्याच्यामध्ये काय झालं? रिअरेंजमेंट झाली. वरती 3 सेल तयार झाल्या. सेलचं नाव सांगायचं आहे तुम्ही मला. त्याच्यानंतर खाली 3 सेल तयार झाल्या, अँटीपोडल सेल्स. येस, यांना आपण नाव देऊया अँटीपोडल सेल्स. हे स्ट्रक्चर आपल्याला लक्षात ठेवायचं. इथे हे 2 न्यूक्लियस जे आहेत एकमेकांच्या जवळ आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे न्यूक्लियस आहेत फक्त, लक्षात, याच्यात सेल नाही तयार झालेली. ज्या वेळेला फर्टिलायझेशन होतं त्याच्या जस्ट आधी हे एक सेल बनवतात, तोपर्यंत हे फ्री न्यूक्लियस आहेत. आता तुम्हाला लक्षात आले पाहिजे, असंही काढलं तरी चालू शकतं. त्यामुळे आता तुमच्या लक्षात राहील, फक्त हे जवळ जवळ असतात, एकमेकांच्या अतिशय जवळ असतात. 2 असतात एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एक खालून वरती गेलेला, एक इकून असा गेलेला आणि एक वरून खाली आलेला. आता या ठिकाणी हे जे स्ट्रक्चर आहे हे
हे स्ट्रक्चर काल आपण पाहिलं होतं. ही सेल आणि एक इकडे सेल, आणि ह्या कशा आहेत? फिलिफॉर्म. कशा आहेत? फिलिफॉर्म. आणि मध्यभागी काय आहे? सेंटरला एक सेल. एक सेल. एक से याच्या मागे बाळांनो इथे सगळे काय असतात? दोन मुलं फार उशिरा आले, काय भानगड? का बरं उशीर करतात काय माहिती. राधिका, आर यू देअर? Yes, sir, I am present. आहे ना. आता हे बघा, वरती काय झालं? अँटीपोडल सेल्स झाल्या. खालच्या सेल्स कोणत्या आहेत? एग अपॅरेटस. त्यांना कंबाईनली काय म्हणू आपण? एग अपॅरेटस. apparatus. तिन्ही सेलला एकत्रित आपण वर्ड काय यूज करतो बाळांनो? एग अपॅरेटस. सेंटरच्या सेलला काय नाव दिलंय आपण? एक से पोलर न्यूक्लियर. पोलर न्यूक्लियाय. आता नीट लक्ष द्या. आणि दिस इज द कम्प्लीट स्ट्रक्चर ऑफ अ मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. आता मॅच्युअर एम्ब्रियो सॅक एवढी मोठी झालेली आहे की इट हॅज ऑलमोस्ट कव्हर्ड ऑल द प्लेस विच इज प्रेझेंट. आता हा जो पार्ट आहे बाळांनो, जस्ट इमॅजिन करा, हा जो पार्ट आहे याच्या आत, जस्ट आता समजून घेतोय आपण, हा जो पार्ट आहे याच्यामध्ये मॅक्सिमम पार्ट या सॅकने ऑक्युपाय केला. मॅक्सिमम पार्ट, आता मोठा पार्ट या सेलने ऑक्युपाय केला. याच्या आजूबाजूला अजूनपर्यंत काय प्रेझेंट आहे बेटा? बोला पटकन, काय प्रेझेंट आहे? न्यूसेलस प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? न्यूसेलस प्रेझेंट आहे. व्हॉट इज दिस पार्ट? दिस इज मायक्रोपाइल. व्हॉट इज दिस पार्ट? दिस इज चॅलेजा. व्हॉट इज दिस पार्ट जिथं हा अटॅच झालेला? हायलम. व्हॉट इज दिस पार्ट? दिस इज ट्युनिकल. कशाला अटॅच झालेला? प्लासेंटाला. हे आय थिंक दिस. आणि हे जे वरतीचे आहेत हे जस्ट इमॅजिन, हे जे व्हॉट इज दिस? दीज आर ऑल इंटिग्युमेंट्स. हे काय आहेत बाळांनो? इंटिग्युमेंट्स आहेत. म्हणजे आता तुम्हाला जर याला नेमिंग करायचं असेल, याला नावं द्यायची असेल, नेमिंग करायचं असेल, लेबलिंग करायचं असेल, तर तुम्ही काय म्हणू शकता? दिस इज आउटर इंटिग्युमेंट, दिस इज इंटर इंटिग्युमेंट, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर ओव्ह्यूल इनसाइड विच वी आर सीइंग दिस इज न्यूसेलस. इथे मायक्रोपायलर एंड, आणि हा जो आहे हा स्टॉक लाईक पोर्शन जो आहे याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये हा पूर्ण पार्ट जो आहे दिस इज ट्युनिकल. ट्युनिकलच्या आत काय असेल? रॅफे. ट्युनिकलच्या आत रॅफे. जो पार्ट याला कनेक्टेड असेल असा या ठिकाणी ऍक्च्युली थोडं असं काढतो म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल. इट विल बी वेल रिलेटेड विथ द बुक. तर अशा पद्धतीने हा जो पार्ट आहे दिस इज हायलम, दिस इज ट्युनिकल, आणि हा पार्ट दिस इज द अटॅचमेंट. ओव्हरीच्या वॉलला अटॅचमेंट असेल आणि ऍक्च्युली दिस पार्ट इज अटॅच टू द प्लासेंटा. तर आय होप हे तुम्हाला आता पूर्ण क्लिअर झालेलं आहे. आता झालं काय एक लक्षात घेऊ, ह्या स्ट्रक्चरला मी डिस्क्राईब करायचं म्हणून हे सगळं तुम्हाला पुन्हा रिकॉल केलं. आता इकडे लक्ष द्या, हे किती सेल तयार झालेले आहेत? अँटीपोडल सेल्स किती आहेत बाळांनो? 3. Antipodal cells are 3. Egg apparatus cells contain 3. Here there is no cell. आता सेल मोजा, नीट लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 आणि दिस होल एग apparatus itself is cell. हे पूर्ण एक सेल आहे. म्हणजे
इन टिपिकल angiospermic embryo sac, आता मी हे पुसतोय, इन टिपिकल angiospermic embryo sac काय असतं ते आपल्याला समजून घ्यायचं. इन टिपिकल angiospermic embryo sac is seven-celled, underline करा, 7-celled and 8 nucleated structure. 7-celled 8 nucleated structure ready for fertilization. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का सांगा मला. अंजली प्रणाली समजलं, राजेश्वरीला समजलं. अंजली प्रणाली काय म्हणते बेटा, बोला. समजलं सर. गुड. चेतन बेटा, चेतन दाराडे. शिवम केदारे फार उशिरा जॉईन झालेत साहेब आज. आविष्कार कळलं का तुला? आविष्कार, काही काही मुलांचा ऑडिओचा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते उत्तर देत नाहीत. देवश्री तुला कळलं? हो सर. गुड. स्नेहा आहे का? स्नेहा क्षीरसागर आज नहीं आली. साक्षी तुम्हारे समझ में आया? साक्षी पाली. हाँ सर. गुड. खुशबू यादव नहीं दिख रही आज, नहीं है क्या? खुशबू आज नहीं है, बरेच मुलं नहीं आहेत आज. ओके. So up till now what we have understood, now we are very much clear what is egg apparatus, what is secondary. आता एक गोष्ट फक्त डोक्यात राहू द्या. आता जेव्हा मी पुन्हा शिकवेल तेव्हा याच्यावर फार जास्त क्वेश्चन विचारले जातात पोलर न्यूक्लियसवर. हे काय होतात बेटा, they remain separate till fertilization. As soon as cell becomes ready and pollen tube enters, before fertilization these two get fused with each other. These two nuclei get fused with, fuse means they undergo a Contact kind of, they become very close to each other and they get covered with a cell membrane, or you can say a cell wall. Cell wall formation होतं याचं. एक सिंपल डेलिकेट अशी सेल वॉल तयार केली जाते आणि मग त्या वेळेला तुम्ही म्हणू शकता की याला 8 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर होऊन जातं. 8 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड. पण इट इज व्हेरी, आणि सगळ्यांमध्येच होईल ही गोष्ट नाहीये. इट इज नॉट सीन इन ऑल अँजिओस्पर्मिक एम्ब्रियो. सगळ्यांमध्येच होईल असं नाहीये. काहींमध्ये होऊ शकतं, काहींमध्ये होणारी नाही. पण हे जे असतं युजली याच्यावर जेव्हा क्वेश्चन येतं, तर आता फक्त तुम्हाला मी सांगून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला डबल फर्टिलायझेशन होतं त्यावेळेला एकदा दोन न्यूक्लियस घेऊन पोलन ट्यूब एंटर करणार आहे. एक सेलचं फर्टिलायझेशन करणार आहे, म्हणजे इथं फ्युजन होणार आहे. आणि इथं 2 न्यूक्लियस आहेत बाळांना, इथे 2 न्यूक्लियस आहेत ऑलरेडी. आणि मग जेव्हा याच्याशी फ्युजन होईल तेव्हा एक न्यूक्लियस इथं तयार, एक आणखी एंट्री केली जाईल आणि मग हे ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होईल. आणि हे इट विल ग्रो रॅपिडली दॅन द झायगोट. इथं झायगोट तयार झाला. या झायगोट नंतर मात्र झायगोट पेक्षा डबल स्पीडने याचं ग्रोथ होईल. हे ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होईल आणि इट विल प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू धिस डेव्हलपिंग एम्ब्रियो.
आणि ह्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट झाली की जे काल मी तुम्हाला सीड दाखवलं होतं त्या सीडच्या जस्ट इमॅजिन करा त्या सीडच्या आत आता याला जर फोडलं आपण तर आपल्याला हे असं दिसतं. हा जो पार्ट आहे हा असा दिसतो आपल्याला नीट लक्षात. तर या ठिकाणी बाळांनो हा जो असतो इथे इथे एम्ब्रिओ असतो. दीज आर कॉटिलिडॉन्स. हे असतात कॉटिलिडॉन्स. इकडे पण कॉटिलिडॉन आणि या ठिकाणी एम्ब्रिओ असतो. आणि हा एम्ब्रिओ आता तुम्ही काल मी तुम्हाला सीड जेव्हा दाखवली होती तेव्हा जर तुम्ही इमॅजिन केलं असेल तर त्या सीडच्या या ठिकाणी एक छिद्र होतं. आणि दिस वॉज मी आता इथे नाही दाखवलेलं पण इथे मायक्रोफाईल आहे. याच्यातनं वॉटर ऍब्झॉर्ब केलं जातं आणि बऱ्याचशा अँजिओस्पर्म मधून इथूनच रॅडिकल बाहेर काढलं जातं. रॅडिकल सगळ्यांना माहिती, एव्हरीबडी इज नोईंग रॅडिकल. रॅडिकल विच ग्रोज इन टू रूट. बरोबर आहे ना. रॅडिकल या ठिकाणी असं डाऊनवर्ड डायरेक्शनने इथे स्ट्रक्चर बाहेर निघतं विच इज कॉल्ड ॲज अर्ली रूटला रॅडिकल म्हणतो आपण. इट इज अर्ली रूट. आणि नंतर याच्यातनंच एक स्ट्रक्चर बाहेर निघतं विच इज कॉल्ड ॲज प्लिम्यूल. हे वरती जे जातं त्याला आपण प्लिम्यूल म्हणतो, जे खाली जातं त्याला रॅडिकल म्हणतो. आणि म्हणजे मला सांगायचं काय आहे की हा जो फॉर्म झालेला इथं झायगोट विल टर्न इन टू एम्ब्रिओ आणि हा एम्ब्रिओ असाच्या असा ठेवला जातो. सीड्स कंटेन एम्ब्रिओ आणि हा एम्ब्रिओ जेव्हा आपण पाण्यात भिजवतो योग्य त्याला फेवरेबल ॲटमॉस्फिअर देतो मग दॅट एम्ब्रिओ स्टार्ट ग्रोईंग. इट विल बी त्यालाच आपण हे म्हणतो रूट फॉर्मेशन होतं, रॅडिकल फॉर्मेशन होतं, प्लिम्यूल फॉर्मेशन होतं. आणि हा जो कॉटिलिडॉन मध्ये जे फूड आहे ते सगळं फूड यूज केलं जातं त्यामुळे त्याची ग्रोथ होते. आणि नंतर ग्रॅज्युअली हळूहळू जोपर्यंत हा न्यूट्रिशन स्वतः डिराईव्ह करण्याच्या कपॅसिटीत येत नाही, स्वतः जो जमिनीतनं पाणी खेचण्याची न्यूट्रिएंट खेचण्याची जोपर्यंत त्याची कपॅसिटी होत नाही तोपर्यंत कॉटिलिडॉन मधून याला फूड प्रोव्हाइड केलं जातं. आणि नंतर एकदा तयार झालं की एकदा हा मॅच्युअर होऊन तयार झाला याचं फंक्शनिंग सुरू झालं की मग इथून पुढे प्लांट ग्रो करायला प्रॉपरली सुरुवात करतो. तर ही सगळी व्यवस्था कशासाठी आहे. हा जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लिया याला एंडोस्पर्म म्हणणार आहेत पुढे. आता त्याचं नाव पोलर न्यूक्लिया जेव्हा फर्टिलायझेशन होतं त्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. या एंडोस्पर्म मुळे हे सगळं फूड तयार होतं. हे मला सांगायचंय. आय थिंक यू गॉट एव्हरीथिंग. नाव आय हॅव टू मूव्ह टू द नेक्स्ट टॉपिक. जायचं का पुढे. सगळेजण क्लिअर आहात का या ठिकाणी. हो सर. व्हेरी गुड. आता पुढचा जो पार्ट आहे आपला दॅट इज कंपॅरेटिव्हली इझी बट डिफिकल्ट टू रिमेंबर असा एक टॉपिक आहे दॅट इज पॉलिनेशन. पॉलिनेशन मध्ये आपल्याला एक फ्लो चार्ट बनवावा लागणार आहे. तुम्हाला सगळ्यांना पॉलिनेशनची डेफिनेशन येते. एम आय राईट ऑर रॉंग. बोला पटकन. पॉलिनेशनची डेफिनेशन सगळ्यांना येते का येत नाही. येस सर. व्हॉट इज पॉलिनेशन. What is pollination? Transfer of pollen grains from Transferring pollen grains from male anther of flower to female stigma. Very good. बरोबर. It is the transfer of pollen grains from anther to stigma. एका लाईन मध्ये आपण लगेच सांगू शकतो की it is the transfer of pollen grains from anther to stigma. Anther to stigma जे ट्रान्सफर होतं pollen grains that is simply called as pollination. आता हे जे पॉलिनेशन आहे बाळांनो हे पॉलिनेशन आपल्याला जर नीट समजून घ्यायचं असेल तर पॉलिनेशन मध्ये एकदम बेसिक पहिले एकदम साधं पहिलं जे पॉलिनेशन आहे पॉलिनेशन मध्ये पॉलिनेशन डेफिनेशन आहे. इट इज ज्या मुलांनी लिहिलं नसेल किंवा ज्यांना सांगता आलं नसेल त्यांनी लिहून घ्या. इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. एवढी सगळी धडपड झाली एवढं सगळे स्ट्रक्चर्स तयार झाले. फिमेल गॅमेटोफाइट तयार झालं.
मेल गॅमेटोफाइट तयार झालं, ह्या सगळ्यांचा हेतू काय होता? हेच, इट इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. आता एक गोष्ट आपल्या लक्षात ना, स्टिग्मा फॉर फर्टिलायझेशन, आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, आपण टिपिकल अंजिओस्पर्मिक पोलन ग्रेन पाहिला. टिपिकल अंजिओस्पर्मिक जो पोलन ग्रेन आहे तो बऱ्याच ठिकाणी असं त्याला पोअर्स आहेत. त्याच्या स्पोरोडर्मला कधी 3 कधी 4 असे निरनिराळे काय आहेत बेटा, पोअर्स आहेत. ठीक आहे. पण एक गोष्ट आमच्या काय लक्षात आली की हे जे पोलन ग्रेन आहे इट इज नॉन मोटाईल स्ट्रक्चर. इट इज नॉन मोटाईल. नॉन मोटाईल काय आहे? कारण याच्याकडे असं काही स्ट्रक्चर नाही की ज्याच्यामुळे हा मूव्ह करून काहीतरी करून फिमेल पार्ट पर्यंत पोहोचेल फर्टिलायझेशन साठी. दो इट इज लिव्हिंग स्ट्रक्चर बट इट कॅनॉट मूव्ह. म्हणजे याची बॉडी अशी आहे की जी कुठल्याही प्रकारची मुवमेंट दाखवत नाही. आय थिंक यू आर गेटिंग. आता याची मुवमेंट जर घडवून आणायची असेल तर ट्रान्सफर करण्यासाठी काही मीडियमचा आधार घ्यावा लागेल. काय करावं लागेल बाळांनो? ट्रान्सफर करण्यासाठी फॉर दिस ट्रान्सफर, आता ट्रान्सफर हा जो वर्ड आहे, फॉर ट्रान्सफर वी नीड ऍज, इथे लिहू शकतो ऍज पोलन ग्रेन इज नॉन मोटाईल स्ट्रक्चर. It is necessary to need some type of agent to transfer it up to स्टिग्मा. पोलन ग्रेन काय आहे? नॉन मोटाईल स्ट्रक्चर आहे, म्हणून कुठल्या तरी एजंटची आपल्याला गरज पडू शकते. विदाउट एजंट दिस पोलन ग्रेन इज अनेबल टू रीच अप टू द सरफेस ऑफ स्टिग्मा. आता हा बेसिक फंडा झाला. हा फंडा झाल्यानंतर आता आपल्याला याच्यातनं म्हणजेच इथून काय सुरुवात होते? टाइप्स ऑफ पॉलिनेशन मध्ये कोणकोणते आपण याच्यात मग काय करतो आपण बेटा? सगळ्यात पहिले आता हे पोहोचलं पाहिजे ही गोष्ट खरी आहे, मग आपण हेडिंग देऊ टाइप्स ऑफ पॉलिनेशन. टाइप्स ऑफ पॉलिनेशन. टाइप्स ऑफ पॉलिनेशन मध्ये पहिलं जे पॉलिनेशन आहे सेल्फ पॉलिनेशन. येस, ऑटोगॅम. त्याच्यात पहिल्या म्हणू सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरं नाव देऊ क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन प्रॉपरली करा व्यवस्थित टॅब्युलर फॉर्म मध्ये. सेल्फ पॉलिनेशनला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. सेल्फ पॉलिनेशनला आपण काय करतो? 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक ऑटोगॅमी आणि एक गायटोनोगॅमी. एक ऑटोगॅमी आणि दुसरं गायटेनोगॅमी. गायटेनोगॅमी. GEI गायटोनोगॅमी. आता या ठिकाणी पुन्हा वर्ड येतोय गॅमी. इथं गॅमी वर्ड येतोय. गॅमी शब्दाचा सिंपल मिनिंग होतो गॅमॉस. गॅमॉस शब्दाचा अर्थ होतो मॅरेज. आता या मॅरेजचा अर्थ मॅरेज घ्यायचं का? तिथे बँड वाजणार आहे का? बिलकुल नाही. मॅरेजचा अर्थ सिंपल घ्यायचा आहे आपल्याला.
इट इज द मीटिंग. बरोबर. आता ऑटोगॅमी, गायटोनोगॅमी. क्रॉस पॉलिनेशन जे आहे, आता पहिल्यांदा सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय, की ज्या ठिकाणी फ्लावर मध्ये जनरली इट इज सीन इन बायसेक्सुअल फ्लावर्स. इट इज कॉमनली सीन इन बायसेक्सुअल फ्लावर्स. बायसेक्सुअल फ्लावर्स मध्ये बाळांनो होतं काय, की बायसेक्सुअल जेवढे फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये असं स्ट्रक्चर इव्हॉल्व असतं. याच्यासाठी आता थोडंसं लॉजिकल आपण बोलूया, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल की सेल्फ पॉलिनेशन कोणाकोणामध्ये पॉसिबल आहे किंवा कोणत्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये पॉसिबल आहे. आय होप तुम्ही जर याच्यात पार्टिसिपेट केलं तर तुम्हाला जास्त चांगला याचा आनंद घेता येईल. तर याच्यासाठी काय काय स्ट्रक्चर्स तयार असले पाहिजे, थोडंसं डोकं लावा, तयार करा, डोकं लावा, मला सांगा. जर तुम्हाला सेल्फ पॉलिनेशन करायचं असेल तर काय काय फीचर्स असले पाहिजे प्लांट कडे किंवा फ्लावर कडे? बोला, एक 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 विचार करून मला सांगा. कमॉन, विचार करा आणि सांगा. एक 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 ज्याला सुचतंय त्यांनी पहिल्यांदा सांगा. पहिले एक गोष्ट कळली का, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन हे कळलं का नाही कळलं ते पहिल्यांदा एक्सप्लेन करू, मग तुम्ही सांगाल. Insects. व्हॉट इज पहिल्यांदा तुमच्याकडून मला ज्यांना येत आहे Plants चे त्यांच्याकडून most answer of येऊ the द्या की व्हॉट flowers इज द mature मिनिंग झालं ऑफ पाहिजे सेल्फ at a time. पॉलिनेशन. नाही ते हा बरोबर बोलतोय तू. सेल्फ पॉलिनेशनचा अर्थ किती मुलांना माहित नाही, सांगा बरं, मला सांगा. एक मी विचारतो, अंकिता बेटा, सेल्फ पॉलिनेशनचा अर्थ काय होतो? व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ पॉलिनेशन? अंकिता, बघून न लाजता उत्तर देते का? व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ पॉलिनेशन? आस्था, तुला येत आहे का? आस्था गवारे, आस्था बेटा सांग, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सेल्फ पॉलिनेशन? जे तुमच्या डोक्यात असेल ते सांगा मला, म्हणजे मला कळून जाईल. Transfer of pollen grains from anther to stigma of same plant. सेम फ्लावर, सेम फ्लावर, सेम प्लांट, गायटोनोगॅमी येते. ऑटोगॅमी मध्ये काय आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये होमोगॅमी आणि क्लिस्टोगॅमी असे याचे दोन प्रकार पहिल्यांदा बघून घेऊ. ऑटोगॅमी मध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक असतो होमोगॅमी, लिहून ठेवा, होमोगॅमी, आणि दुसरा जो प्रकार असतो त्याला म्हणतो आपण क्लिस्टोगॅमी. दुसरा असतो क्लिस्टोगॅमी. होमोगॅमी, क्लिस्टोगॅमी. आता गायटोनोगॅमी काय असतं ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे पुढे. तर होमोगॅमीचा अर्थ काय होतो, की इथे हे जे फ्लावर्स असतात हे विलिंगली सेल्फ पॉलिनेशन करतात. कसं करतात बेटा? विलिंगली. अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर ऍट द सेम टाइम जर असेल, आता नीट लक्ष द्या, जसं आता गीतच बोलला की अँथर आणि स्टिग्मा ज्या वेळेला एकाच वेळेला मॅच्युअर होतील, नीट मी तुम्हाला हिंट दिली होती याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, की अँथर आणि स्टिग्मा दोन्ही जर एकाच वेळेला मॅच्युअर झाले, एकाच फ्लॉवर मध्ये एकाच वेळेला मॅच्युअर झाले आणि दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर, इफ दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर, आणि त्या वेळेला दोघांची मॅच्युरिटी एका वेळेला झाली, तर एक प्रकारचं असं म्हणा, इट इज नॉट व्हेरी मॅचिंग एक्झाम्पल, पण असं लक्षात घ्या, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मामाच्या मुलीशी लग्न करण्याची परंपरा आहे. तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की मामाची मुलगी एक तर खूप लहान तरी असते किंवा मामाची मुलगी इतकी मोठी असते की म्हणजे तिला ताई म्हणल्याशिवाय पर्याय नाही, तिलाच ताई म्हणावं लागतं, कारण ती इतकी मोठी असते, आपल्यापेक्षा 10 वर्ष मोठी, 8 वर्ष मोठी, तिचं लग्न आधीच झालेलं आहे. पण कधी कधी असे मामा असतात, एखादा मोठा मामा असतो, त्याची बरोबर मुलगी त्याच वयात असते ज्या वयात हा नवरदेव किंवा त्याचा भाचा जो असतो. तर त्यावेळेला समजा असं केव्हा पॉसिबल होईल की ज्या वेळेला ती मुलगी लग्नाच्या वयात आहे आणि हा मुलगा लग्नाच्या वयात आहे,
त्यावेळेला तसं पॉसिबल असतं. याला त्याच्याशी कम्पेअर करून बघा. तर इथं होमोगॅमीमध्ये काय करायचंय की बोथ द स्ट्रक्चर दॅट इज अँथर अँड स्टिग्मा बोथ मॅच्युअर ॲट वन टाइम, आणि तरच हे पॉसिबल होतं. इनडायरेक्टली काय म्हणायचंय मला की दिस प्लांट इटसेल्फ, जर दोन्ही गोष्टी ऍट अ टाइम मॅच्युअर होत आहेत याचा अर्थ काय आहे की प्लांट इज गोइंग टू सपोर्ट, प्लांट इज गोइंग टू फेवर द सेल्फ पॉलिनेशन. प्लांट कशाला हे प्रमोट करताय? सेल्फ पॉलिनेशन. त्यामुळेच तर दोन्हीच्या दोन्ही एकाच वेळेला मॅच्युअर झाले. आय थिंक इट इज क्लिअर. होमोगॅमीचा अर्थ तुम्हाला कळला. आता क्लिस्टोगॅमी हा जो प्रकार आहे, हे दोन्ही मी एक्झाम्पल देणार आहे त्यांचे. क्लिस्टोगॅमी काय प्रकार आहे? ऑटोगॅमी मध्ये हे पण सेल्फ पॉलिनेशनच होणार आहे, हे पण सेल्फ पॉलिनेशन होणार आहे. फक्त याला आपण गायटोनोगॅमीला आपल्याला सेपरेट समजून घ्यावं लागलं. ऑटोगॅमी म्हणजे काय? याच्यात बघा, याच्यात फ्लावर बदलणार नाहीये, याच्यात पोलन ग्रेन्स तिथेच तयार झाले, तिथल्या तिथे स्टिग्मावर पडले, तिथल्या तिथे फर्टिलायझेशन झालं. पण होमोगॅमी मध्ये काय होतं की फ्लावर ओपन होतं आणि मग फर्टिलायझेशन. याच्यातले कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? फ्लावर ओपन, flower opens, then fertilization takes place by the anther and pollen grains of the same flower, actually by the pollen grains of the same flower. आय थिंक हा फंडा कळला का हे मला सांगा पहिल्यांदा. होमोगॅमीचा फंडा कळला का? सेल्फ पॉलिनेशन मधलाच प्रकार बघतोय आपण ऑटोगॅमी. ऑटोगॅमी मध्ये दोन प्रकार बघायचे, तर आपल्याला पहिलं आपण होमोगॅमी. होमोगॅमी मध्ये काय होणार आहे की फ्लावर कम्प्लिटली मॅच्युअर होतं, त्याच्या आत अँथर मॅच्युअर होतात, त्याच वेळेला स्टिग्मा मॅच्युअर होतो. दोन्ही इक्वल हाईटला असतात आणि इक्वल हाईटला असतात, दोन्हीच्या दोन्ही ऍट अ टाइम मॅच्युअर होतात आणि एकमेकांना, म्हणजे आता अशा पद्धत पुढे मी शिकवणार आहे, इतक्या इझिली ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही जर कधी बघितलं, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे विंका रोझिया प्लांट. आणि हे प्लांट तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे, विंका रोझिया. याच्यापासून कॅन्सरचं औषध बनतं बाळांना, विंका रोझिया. याला मराठीमध्ये म्हणतात सदाफुली. सगळ्यांनी पाहिलंय ना? नक्की सांगा मला. हो सर. हो सर. बरोबर. सदाफुलीचं झाड असतं, जनरली पिंक कलरचे याला फ्लावर्स येतात. आणि हे जे सदाफुलीचं झाड असतं याला हिंदी में इसको सदाबहार बोलते हैं, सदाबहार. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर फ्लावर याचं पाहिलं, जस्ट इमॅजिन करा, इफ दिस इज द फ्लावर. जनरली फार चांगलं ड्रॉइंग नाही माझं दुर्दैवाने. हे सर्वसाधारण असं फ्लावर असतं आणि या ठिकाणी ट्यूब असते. ही ट्यूब अशी असते, सगळ्यांना माहिती आहे. ट्यूब अशी असते की नसते? तुम्हीच सांगा मला. इथे ट्यूब असते आणि याच्यावर असं फ्लावर असतं. जस्ट इमॅजिन करा, इमॅजिन करण्याचा प्रयत्न करा. मी इकडचे दोन काढून टाकले. इथे काय होतं बाळांना, या ठिकाणी इथे एकदम असं एकदम छोटासा मायक्रोस्कोप घेतला तरच इथे दिसेल तुम्हाला. या ठिकाणी अँथर्स तयार होतात आणि इथं सेंटरला स्टिग्मा असतो. इथं सेंटरला बेटा स्टिग्मा असतो. इतक्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये असतात, इतक्या क्लोज प्रॉक्झिमिटी मध्ये असतात की इथले पोलन ग्रेन्स इझिली इथपर्यंत जातात. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या पॉलिनेटिंग एजंटची गरज पडत नाही. विदाउट एजंट पॉलिनेशन होऊन जातं. आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. हे कळलं का मी काढलेलं स्ट्रक्चर? ज्यांना काढायचं ते काढू शकतात. कम ऑन. हे कळलं का? हे दिसलं का सगळ्यांना? हो. हे स्ट्रक्चर दिसलं का? म्हणजे किती इझी आहे बघा, की दोन्ही स्ट्रक्चर ऍट अ टाइम मॅच्युअर झाले. नुसतं मॅच्युअर नाही झाले, दे आर इन व्हेरी क्लोज प्रॉक्झिमिटी, दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. देअरफॉर इझी
इवन ए स्मॉल मुवमेंट कॅन कॉज द फर्टिलायझेशन. स्मॉल मुवमेंट झाली तरी आणि नाही झाली तरी फर्टिलायझेशन इझिली पॉसिबल आहे. दिस इज कॉल्ड ॲज होमोगॅमी. हे क्लिअर झालं असेल. आय होप की सेल्फ पॉलिनेशन मध्ये ऑटोगॅमी मध्ये होमोगॅमी काय प्रकार असतो दॅट आय हॅव एक्सप्लेन आणि आय थिंक यू गॉट इट. कळलं का? Yes. हो सर समजलं. हो सर. Yes, sir. दुसरं एक एक्झाम्पल याचं तुम्ही लिहू शकता. 4 o'clock प्लांट. दुसरं एक झाडाचं नाव, दुसरं एक एक्झाम्पल आहे याचं 4 o'clock प्लांट. याचं सायंटिफिक नेम आहे मिराबिलिस जलापा. मिराबिलिस जलापा नाव लिहून ठेवा. हे प्लांट पुढे पुन्हा आपल्याला शिकायचं आहे जेनेटिक्स मध्ये. मिराबिलिस जलापा. याच्यामध्ये पण आता याच्यामध्ये काय होतं ते नीट लक्ष द्या. बघा ऑटोगॅमीला हे प्लांट्स कसे फेवर करतात ते तुम्हाला दाखवतो. मिराबिलिस जलापा मध्ये काय होतं की सपोज दिस इज अँथर. हा एक अँथर आहे. हा एक अँथर आहे. हा एक अँथर आहे. हा एक अँथर आहे. आता हे जे अँथर आहेत बाळांनो आणि इथे मध्यभागी हा स्टिग्मा असतो. बरोबर बघा इक्वल हाईटला. थोडंसं उलट हा थोडासा खाली असतो हा कम्पॅरेटिव्हली. बघा हे कसं फेवर करतं. याच्यामध्ये हे फ्लावर सर्वसाधारण असं असतं. हे सर्वसाधारण फ्लावर असं असतं. आय थिंक यू गॉट इट. आता हा जो पार्ट आहे हा पोर्शन जो आहे असं इथून समजा, याला असं समजा, हा इथून हे हा पार्ट जसा जसा ग्रो होत जाईल तसं तसा हा जसा जसा मॅच्युअर होईल ना अँथर, हा जो अँथर जसा जसा मॅच्युअर होईल तसं तसं त्याचं वजन वाढतं. आता याची हाईट नॅचरली जास्त असल्यामुळे हा असा झुकतो. याच्यावर हा असा झुकतो. बघा हा असा झुकेल, हा असा झुकेल. म्हणजे बघा कसं फेवर करतंय. आता तुम्हीच मला सांगा, जर अशा पद्धतीने ह्या प्लांट सेल्फ ह्याच्यात बघितल्या कळतं की दिस प्लांट इज गोइंग टू सपोर्ट ऑर फेवर द सेल्फ पॉलिनेशन. बघा एक तर मॅच्युरिटी दोघांची एकाच वेळेला झाली. इकडे याची ग्रोथ चाललेली, यांची ग्रोथ चाललेली, ऍज द ग्रोथ इज हॅपनिंग दिस अँथर हॅज काय म्हणतात त्याला, फिलामेंट हॅज बेंट. इथं फिलामेंट बेंट झाली. दिस फिलामेंट हॅज बेंट डाऊन झाली आणि ऍज इफ इट इज लाईकली टू टच दिस स्टिग्मा. किती इझी झालं बघा. सो दिस इज कॉमनली सीन इन मिराबिलिस जलापा. क्लिअर? होमोगॅमीचं दुसरं एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं. आणि तिसरं एक व्हेरी कॉमन एक्झाम्पल जे आपल्या रोजच्या भाज्यांमध्ये असतं, सोलॅनेसी फॅमिलीमध्ये. सोलॅनेसी ही भाज्यांची फॅमिली बाळांना, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. सोलॅनेसी इथे कुठेतरी कोपऱ्याला लिहून ठेवा. सोलॅनेसी इज द फॅमिली ऑफ, जसं फॅबेसी फॅमिली बघा, 2-3 फॅमिलीज लक्षात ठेवा. फॅबेसी फॅमिली ही डाळींची फॅमिली आहे. आपण जेवढ्या डाळी खातो ना त्या सगळ्या डाळींची फॅमिली फॅबेसी आहे. आणि जेवढ्या जवळजवळ मॅक्सिमम भाज्या ज्या आहेत त्या सोलॅनेसी फॅमिलीला बिलॉंग करतात. आता याच्यामध्ये तुम्ही काय एक्झाम्पल घेऊ शकता, एकदम सोलॅनम ट्युबरोजम, बटाट्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळू शकतं. येत आहे लक्षात? बटाट्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळू शकतं. त्याच्यानंतर तुम्हाला टोमॅटोमध्ये पाहायला मिळू शकतं. तुम्हाला ब्रिंजलमध्ये पाहायला मिळू शकतं. टोमॅटो, ब्रिंजल, त्याच्यानंतर पोटॅटो, या सगळ्यांमध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला सेल्फ पॉलिनेशनचे एक्झाम्पल मिळू शकतात. आय थिंक दिस पार्ट इज अब्सोल्युटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. इज इट क्लिअर? सगळ्यांना जायचं पुढे? हे कळलं कम्प्लिटली? हो सर. हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता नाव
होमोगॅमी इज क्लिअर टू ऑल ऑफ यू. आता होमोगॅमी नंतर पुढचा जो पार्ट येतो दॅट इज क्लिस्टोगॅमी. सेपरेट हेडिंग द्या आणि त्याला समजून घ्या. आता क्लिस्टोगॅमीचा अर्थ असा होतो, एक प्लांट येतं, त्याचं नाव मी सांगतो तुम्हाला, बेंगालेन्सिस नाव येतं त्याचं. एक मिनिट, माझ्या तोंडात यायला पाहिजे ते. कॉमेलिना बेंगालेन्सिस. कॉमेलिना बेंगालेन्सिस नावाचा एक प्लांट येतो. आता याच्यामध्ये होतं काय, फर्टिलायझेशन takes place before the opening of flower. Before the opening of flower. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की बर्ड कंडिशन मध्येच फर्टिलायझेशन झालं. येतंय लक्षात सगळ्यांच्या. क्लिस्टोगॅमीचा अर्थ होतो, क्लिस्टो शब्दाचा अर्थ होतो की बंद अवस्थेमध्ये. क्लिस्टो शब्दाचा अर्थ काय होतो, क्लोज्ड अवस्थेमध्ये. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? क्लिस्टोगॅमीचा अर्थ लिहून घ्या कुठेतरी कोपऱ्याला, की बंद अवस्थेमध्ये. इट इज ऑल्सो काइंड ऑफ सेल्फ, इट इज ऑल्सो ए टाइप ऑफ सेल्फ पॉलिनेशन. In this flower do not open for pollination. Flowers are bisexual. They remain closed and we can see the pollination in them. म्हणजे कॉमेलिना बेंगालेन्सिस आणि एक गवत आपल्याला पाहायला मिळतं, जे आपल्या 11च्या याच्यामध्ये एक्झाम्पल आहे. एक आहे याचं एक्झाम्पल लिहा, कॉमेलिना बेंगालेन्सिस. आता बेंगालेन्सिस नाव आहे याचं, तर याचा अर्थ बंगालमध्ये पहिल्यांदा आढळला असेल, म्हणून त्याला आपण बेंगालेन्सिस. कॉमेलिना बेंगालेन्सिस. याच्यामध्ये या प्लांट मध्ये 2 प्रकारचे फ्लावर्स आढळतात आपल्याला. एक बायसेक्सुअल व्हिजिबल फ्लावर्स मिळतात आपल्याला. व्हिजिबल फ्लावर्स आपल्याला मिळतात आणि हे क्रॉस पॉलिनेशनला फेवर करतात. They favor cross pollination. These visible flowers they favor cross pollination. आणि जे अंडरग्राउंड असतात, अंडरग्राउंड फ्लावर्स येतात बाळांनो, अंडरग्राउंड फ्लावर्स they favor क्लिस्टोगॅमी. आता इथे फ्लावर ओपन होणं याच्यासाठी एक वर्ड आहे बेटा, ओपनिंग. जे फ्लावर ओपन होऊन फर्टिलायझेशन करतात अशा सगळ्या फ्लावर्सला आपण म्हणतो चॅस्मोगॅमस फ्लावर. चॅस्मोगॅमस फ्लावर. आर यू गेटिंग और नॉट गेटिंग? चॅस्मोगॅमसचा अर्थच लिहून ठेवा. चॅस्मोगॅमस हा वर्ड येऊ शकतो एक्झाम मध्ये. चॅस्मोगॅमसचा अर्थ होतो की असे फ्लावर्स विच ओपन अँड देन, म्हणजे शो करतात ते की नाव वी आर मॅच्युअर. म्हणजे जे फ्लावर्स ओपन होतात अशा सगळ्या फ्लावर्स साठी वर्ड काय यूज केला जातो, चॅस्मोगॅमस. जे फ्लावर्स ओपन होत नाही अशा फ्लावर्सला काय म्हणू, क्लिस्टोगॅमस. नॉन ओपनिंग फ्लावर्स आर कॉल्ड एज क्लिस्टोगॅमस फ्लावर्स and opening the flowers where in the plants in which the flowers they open properly, that are called as chasmoglamus. हे दोन्ही वर्ड प्रॉपरली लिहून ठेवा बुक मध्ये. कळतंय सगळ्यांना? क्लिस्टोगॅमस कळलं का? कॉमेलिना बेंगालेन्सिस मध्ये काय होतं, अंडरग्राउंड पण फ्लावर्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जिथे त्यांना शो व्हायची काही गरजच नाही. तिथे दोन्ही स्ट्रक्चर्स मॅच्युअर होतात, एकमेकांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येतात, तिथल्या तिथे फर्टिलायझेशन होऊन जातो. बट दिस काइंड ऑफ फर्टिलायझेशन जेव्हा सर्व्हायव्हलचा प्रॉब्लेम येतो प्लांट्सला, की आता आपली स्पेशीज वाचली पाहिजे, तर त्या वेळेसाठी याला क्लिस्टोगॅमीला फेवर केलं जातं. आता तुम्ही म्हणाल सर की
मग सेल्फ पॉलिनेशनचे काही फायदे काही तोटे आहेत. लिसन व्हेरी केअरफुली. सेल्फ पॉलिनेशन मध्ये आपण जेव्हा एनहॅन्समेंट इन फूड प्रोडक्शन जेव्हा आपण चॅप्टर शिकू तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. जर रिपीटेड सेम एकाच प्रकारचं पॉलिनेशन होत राहिलं, सेल्फ पॉलिनेशन होत राहिलं, तर त्याच्यामध्ये चेंज काही होत नाही. चेंज होत नाही, व्हेरिएशन्स तयार होत नाही. व्हेरिएशन्स तयार होत नाही, मग ग्रॅज्युअली हे जे प्लांटचं प्रोडक्शन असतं, सीड प्रोडक्शन म्हणूया, आपण जे खातो आज हे सगळं सीडच आहे. बाजरी खातो, गहू खातो, तांदूळ खातो, हे काय सगळे काय फर्टिलाइज सीड्स आहेत. हे ओव्हर द पिरियड बेटा याच्यामध्ये डिप्रेशन पाहायला मिळतं. म्हणजे ज्या शेतात जर तुम्ही चेंज नाही केला, वर्षानुवर्ष जसं शेत तुम्ही पुन्हा तेच पीक जसं त्याच शेतातनं घेत राहिल्यावर त्या शेतामध्ये हळूहळू त्याची फर्टिलिटी कमी होते त्या सॉइलची. तसंच प्लांटच्या बाबतीत असतं. प्लांट्समध्ये जर डिफरंट व्हरायटीमध्ये ज्याला आपण म्हणतो क्रॉस पॉलिनेशन जर झालं नाही, दुसऱ्या व्हरायटी झाल्या नाही, तर त्यामुळे त्याची एक इम्युनिटी कमी होते, प्लांटची इम्युनिटी कमी होते, फर्टिलिटी कमी होते. त्याला इन ब्रीडिंग डिप्रेशन म्हणतात. आणि हे डिप्रेशन होत 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 कुठल्याही लेवलला जाऊ शकतं. आणि याच्यामुळे इव्हॉल्युशनला फेवर करणाऱ्या गोष्टी होत नाही, इव्हॉल्युशन होत नाही. इव्हॉल्युशन होणं का गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो. जर इव्हॉल्युशन झालं नाही तर बदलत्या परिस्थितीला जे सराउंडिंग ॲटमॉस्फिअर आहे, सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये हे प्लांट टिकू शकणार. तो जनरली मेनी प्लांट्स, तुम्ही जेव्हा मी आता पर्सेंटेज तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्हाला कळेल की मेनी प्लांट्स दे फेवर क्रॉस पॉलिनेशन. जोपर्यंत तुम्ही क्रॉस पॉलिनेशन करत नाही तोपर्यंत ती व्हरायटी जी आहे ती एनहॅन्स होत नाही. हे जगामध्ये जे आपल्याला एवढी व्हरायटी आज पाहायला मिळते ना, ही सगळी व्हरायटी इव्हॉल्युशन तयार झालेली. आणि हे सगळं इव्हॉल्युशन एवढे अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स तयार झाले, एवढा फ्रॅग्रन्स त्यांच्यामध्ये डेव्हलप झाला, एवढ्या टाईपचे फ्रुट्स तयार झाले, या सगळ्यांच्या मागे रिझन काय? इव्हॉल्युशन. आणि हे इव्हॉल्युशन का बरं झालं? क्रॉस पॉलिनेशन. इनब्रीडिंग डिप्रेशन यायला नको, इनब्रीडिंग काय म्हणतात त्याला, व्हरायटी व्हेरिएशनना प्रोड्यूस केल्यामुळे, सस्टेन करू न शकल्यामुळे ही व्हरायटी कदाचित नष्ट होऊ शकते, एक्सटिंक्ट होऊ शकते. असं व्हायला नको म्हणून नेचर नेहमी क्रॉस पॉलिनेशनला फेवर करत असतो. आय थिंक दीज 2 पॉइंट्स आर व्हेरी मच क्लिअर टू ऑल ऑफ यू. याचं एक्झाम्पल लिहून घ्या, कॉमेलिला बेंगालेन्सिस. आणि दुसरं एक एक्झाम्पल जे आपण 11वीला शिकलो होतो त्याचं नाव लिहून घ्या, ऑक्झॅलिस. ऑक्झॅलिस इट इज अ काइंड ऑफ ग्रास. जसं आपलं ग्रास असतं ना, ह्याचं काय म्हणतात त्याला, लॉन ग्रास असतं, त्याला आपण सायनोडॉन म्हणतो, सायनोडॉन डॅक्टिलॉन. त्याच रनर मध्ये बहुतेक हे आपण शिकलोय, एकदा चेक करून घ्याल, बहुतेक हे रनर मध्ये आपण शिकलोय. या ऑक्झॅलिस मध्ये पण आपल्याला अशा पद्धतीचे फ्लावर्स पाहायला मिळतात. आता क्लिस्टोगॅमीचा फायदा असा असतो, काही तोटे जे मी सांगितले की तोटे असं असतात की ओव्हर द पिरियड यांच्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन येतं, पण याचे काही फायदे. पहिला फायदा कोण मला सांगतं? विचार करून बघा, एक शुअर शॉट फायदा होतो. कोण सांगतं? विचार करा, मला सांगा. अरे सोचो भाई, सोचो. कम ऑन. विचार करा, थोडासा विचार करा तुम्ही. याच्यामध्ये पॉलिनेशन गॅरंटीड असतं, पॉलिनेशन गॅरंटीड असतं. पॉलिनेशन होणार म्हणजे होणार. प्लांट नॉर्मल आहे, त्याची प्रोडक्शन कॅपॅसिटी, पॉलिनेशन गॅरंटीड होतं. म्हणजे पॉलिनेशन शुअर. गॅरंटीडला आपण चांगल्या शब्दात लिहू, शुअर. पॉलिनेशन श्युरिटी इज ऑलमोस्ट 100%. 100% पॉलिनेशन होईल म्हणजे होईल.
क्रॉस पॉलिनेशनचा सगळ्यात मोठा तोटा तो आहे की झालं तर झालं, कारण हे दुसऱ्याच्या भरोशावर आहे. इथे विंड पॉलिनेशन आहे, वॉटर पॉलिनेशन आहे, इन्सेक्ट पॉलिनेशन आहे, ॲनिमल पॉलिनेशन आहे, लॉट ऑफ पॉलिनेशन टाईप म्हणजे एजंट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व होतात. त्यामुळे इथे क्रॉस पॉलिनेशन मध्ये चान्सेस कॅन बी व्हेरिएबल, बट इथं पॉलिनेशन श्युरिटी ऑलमोस्ट म्हणजे पॉलिनेशन चान्सेस आर 100%. पॉलिनेशनचे चान्सेस कसे आहेत? 100%. दुसरी गोष्ट, प्युरिटी ऑफ गॅमेट्स, purity of gametes and race is maintained. गॅमेट्सची प्युरिटी मेंटेन केली जाते आणि रेशियल प्युरिटी पण राहते बेटा. महत्वाची गोष्ट काय आहे की रेशियल प्युरिटी असते. तिसरा फायदा, no external pollinator is required. आणखी काय सांगू शकता तुम्ही? आणखी काही सांगू शकता का? No mixing of does not characters. require to produce large No. number of pollen grains. Yes. No. काय word आहे? Purity of race. Mixing. No mixing म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? रेशियल प्युरिटी मेंटेन केली. नो मिक्सिंग ऑफ गॅमेट्स. आणि याच्यामुळे काय होतं की रेशियल प्युरिटी, वंशिक, एखादा वंश तसाचा तसा राहतो. त्यासाठी एक एकदम सिंपल एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. UK मध्ये तुम्ही ऐकलं असेल, युनायटेड किंगडम मध्ये इंग्लंडची जी महाराणी होती त्यांची रेशियल प्युरिटी टिकून राहावी, त्यांनी केवळ राजवंशातच जे राजे आहेत किंवा त्या काळात जे काही 2-4 राजघराणे होते, रॉयल फॅमिलीज होत्या, त्या रॉयल फॅमिली बरोबरच त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह संपन्न होणार. म्हणजे a girl or boy from that royal family cannot marry with any other person from the society or from the surrounding. हे असं का केलं जात होतं? त्याचं कारण होतं रेशियल प्युरिटी मेंटेन राहावी. ते रॉयल ब्लड आहे त्यांचं असं म्हणणं होतं. इट इज नॉट लाईक दॅट, पण त्यांनी अनेक वर्ष हेच मेंटेन केलं की ते रॉयल ब्लड त्यांच्या फॅमिली पुरताच राहिले पाहिजे, त्यांचे गॅमेट्स प्युअर राहिले पाहिजे. कोणीतरी सांगितलं असेल, त्या काळात काही विचार असेल. नंतर ज्याने तसा त्याला ब्रेक करण्याचा प्रयत्न केला त्याला त्यांनी डायरेक्ट स्वतःच्या वंशात रॉयल फॅमिली मधून बेदखल केलं, त्याला संपत्ती दिली नाही, त्याला काही दिलं नाही, त्याला बाहेर काढून टाकलं, विषय संपला, त्याच्याशी संबंध तोडून टाकला. तर हा एका पद्धतीने याचे काही फायदे असतात, काही प्रत्येक गोष्टीला काही फायदे आणि काही तोटे असतात. त्याच्यात प्युरिटी मेंटेन करणं, गॅमेट्स प्युअर राहणं, एक्सटर्नल पॉलिनेटर्सची हेल्प न लागणं, आणि जसं ह्या आता मुलीने सांगितलं लेस एनर्जी लागते, कारण गॅरंटी एकदम फिक्स असेल, लेस एनर्जी इज रिक्वायर्ड. म्हणजेच काय, एनर्जी सेव्ह केली जाते. आणि फार अट्रॅक्टिव्हिटी मेंटेन करणं. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्लांटला जेव्हा इन्सेक्ट पॉलिनेशन करायचं असतं तर त्याला शोवी व्हावं लागतं, शो करावा लागतं. थोडक्यात सांगायचं, ऍडव्हर्टाईजवर खर्च करावा. ऍडव्हर्टाईजवर खर्च करणं म्हणजे काय की एकदम अट्रॅक्टिव्ह ब्राईट कलरचं फ्लॉवर बनवणं, त्याच्यामध्ये सेंट भरणं, त्याच्यामध्ये नेक्टर सिक्रेटिंग ग्लँड्स बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. इथं सगळा खर्च वाचला. आय थिंक इट इज ऑलमोस्ट क्लिअर. आता गायटोनोगॅमी आपण 2 मिनिटात, पॉलिनेशन फास्टर असतं आणि पॉलिनेशन फास्टर असतं.
कम्पॅरेटिव्हली. बरोबर. आता गायटोनोगॅमी आपण समजून घेऊ. गायटोनोगॅमी काय प्रकार असतो? गायटोनोगॅमी ऍक्च्युअली it is kind of cross pollination. It is a kind of cross pollination. हे एक प्रकारचं क्रॉस पॉलिनेशन आहे बाळांना. आता हे क्रॉस पॉलिनेशन आहे पण एकाच स्पेसीज मध्ये होणं आहे. इट इज अ काइंड ऑफ क्रॉस पॉलिनेशन इकॉलॉजिकली. पुढे आपण जेव्हा इकॉलॉजी शिकू तेव्हा तुम्हाला मी शिकवेल की इकॉलॉजिकली हे क्रॉस पॉलिनेशन आहे. कारण आपल्याला क्लिअर कट दिसतं की समजा आता इथे ह्या दोन गोष्टींमध्ये कसं झालं, इथे कोणाची हेल्प नाही घेतली गेली. होमोगॅमी मध्ये पण घेतली गेली नाही आणि क्लिस्टोगॅमी मध्ये म्हणजे प्युअरली प्लांट रोल होता आणि फ्लावरचा रोल होता. आता इथे मात्र काय झालं, इथे समजा एक फ्लावर आहे. जस्ट इमॅजिन करा. ब्लर दिसतंय सगळं. ब्लर दिसतंय का? क्लिअर आहे सर, क्लिअर. बेटा तुझ्याकडे सर प्रॉब्लेम मला ब्लर पण दिसतंय ना, आवाज पण नाही येते. कोण सागर आहे का तू? हो कोण सागर आहे का? बेटा आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. तुझ्या नेटवर्क मध्ये इश्यू आहे बेटा. सर एमबी मध्ये रेंज आहे माझी. हो बोला सर. तुम्ही कोणाला फोन लावलाय हा? अच्छा अच्छा. तर ऍक्च्युअली नाही, मी आय वॉज इन लोटस बट प्रेझेंटली नाउ आय एम नॉट वर्किंग विथ लोटस. तर इफ यू वॉन्ट आय कॅन गिव्ह यू द नंबर, नो प्रॉब्लेम. तुम्हाला नंबर पाहिजे तर देऊ शकतो. 0253 257 200. मी सांगतो ना भाऊ. 0253 भाऊ. मग थोड्या वेळात फोन करा, मी आता लेक्चर मध्ये. आता ऍक्च्युअली इट इज अ काइंड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. इकॉलॉजिकली जर विचार करायला गेलो आपण तर इट इज काइंड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. पण याच्यात एक फ्लावर इथं आहे, एक फ्लावर इथं आहे. बरोबर. हे दोन्ही फ्लावर्स एकमेकांच्या एकदम एकाच प्लांट एकाच झाडावर आहेत. पण इथून इथे तयार झालेला पोलन ग्रेन इथे पोचवायचा आहे, ह्या स्टिग्मावर पोचवायचा किंवा इथे तयार झाला इथे पोचवायचा. याच्यासाठी एक्सटर्नल मीडियमची गरज लागेल की नाही? साधा लॉजिक लावा तुम्ही. लागेल की नाही तुम्हीच सांगा मला. कम ऑन. Yes, sir. सर बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हीच सांगा की इथून एक माशी उडाल्याशिवाय किंवा जे काही असेल ते उडाल्याशिवाय इथून तर इथे इकडे काही जाणार नाही. बट इट ऑकर्स इन द सेम स्पेसीज ऑन द सेम प्लांट. मेनी टाइम्स इट इज सीन. कधी कधी काय असते, काही प्लांटचे असे असतात बेटा की ते एकाच प्रकारचे फ्लावर प्रोड्यूस करतात आणि एकाच झाडावर मेल फ्लावर्स येतात आणि त्याच झाडावर फिमेल फ्लावर्स असतात. म्हणजे नॅचरली दॅट प्लांट वॉन्ट्स एक्सपेक्टिंग किंवा दॅट प्लांट इज फेवरिंग दिस क्रॉस पॉलिनेशन. काय फेवर करतायत? क्रॉस पॉलिनेशन. पण ते इथल्या इथे जरी झालं तरी ते पॉलिनेशन झालंच नाही. इथे हे जे पॉलिनेशन झालं हे एजंटच्या मार्फत झालं. याला आपण गायटोनोगॅमी म्हणतो. याला आपण काय म्हणतो बेटा? गायटोनोगॅमी. गायटोनोगॅमी जनरली सर माझा एक क्वेश्चन होता. व्हेरी क्लोज. येस विचारा. सर तुम्ही आताच म्हटले की क्रॉस पॉलिनेशन मध्ये पॉलिनेशन म्हणजे गॅरंटीड नसतं, पण गायटोनोगॅमी मध्ये कन्फर्म आहे.
तर मग तुम्ही आता हे म्हणताय की ते क्रॉस पॉलिनेशन अंडर येतं गायटोनोगॅमी, तर ते कसं काय म्हणजे गॅरंटीड पॉलिनेशन असतं मग? नाही बेटा, मी कशात टाकलेलं आहे ते? सेल्फ पॉलिनेशन मध्ये. कुठे टाकलेलं आहे? सेल्फ पॉलिनेशन मध्ये. सेल्फ पण पॉलिनेशन तुम्ही मध्ये आता म्हटलं ना टाकण्याचा की इट हेतू, इज अ काइंड ऑफ एक क्रॉस मिनिट ऐक ना. ऍक्च्युअली इट इज अ काइंड ऑफ क्रॉस पॉलिनेशन. इकॉलॉजिकली हा वर्ड फार महत्वाचा. हा नीट लिहा बरं का सगळ्यांनी. इकॉलॉजिकली इट इज क्रॉस पॉलिनेशन. इकॉलॉजीच्या दृष्टीने हे क्रॉस पॉलिनेशन आहे. पण जर ह्या अँगलने आपण विचार करायला गेलो तर इट इज सेल्फ पॉलिनेशन. का? त्याचं कारण सांगतो की याच्यामध्ये नवीन गॅमेट आला का, याच्यात व्हेरिएशन झालं का? याच्यात व्हेरिएशन मिळत नाही बाळांनो. याच्यात जर इथलाच पोलन ग्रेन इथून उचलला याने, या इन्सेक्टने, आणि इथे आणून फर्टिलायझेशन झालं, तर इथे कोणत्या प्रकारचा चेंज तुम्हाला मिळेल? काहीच मिळणार नाही. इवन इफ दिस फ्लावर इज बायसेक्शुअल, लेट्स से की इट इज बायसेक्शुअल फ्लावर, इथून एक इन्सेक्ट आला आणि ह्याच इन्सेक्टने याला फर्टिलाइज केलं, इट इज अ काइंड ऑफ गायटोनोगॅमी. सो इट इज वन ऑफ द कन्फ्युजिंग पार्ट. पण इथं एक महत्वाचं आहे, जेनेटिकली काय असतो? जेनेटिकली इट इज सेल्फ पॉलिनेशन. जेनेटिकली इट इज सेल्फ पॉलिनेशन. कळतंय का? जे जीन्स मध्ये फरक पडला का तुम्हीच मला सांगा. जे जीन्स याच्याकडे आहेत ते जीन्स याच्याकडे असतील की नाही, ह्या फ्लॉवरकडे, ह्या फ्लॉवरकडे, बिंग ए पार्ट ऑफ दिस सिंगल प्लांट, यांच्यामध्ये इथे जे जीन्स, ह्या प्लांटमध्ये जे जीन्स मिळतील तेच जीन्स याच्याकडे पण असतील. म्हणून जेनेटिकली काय आहे? इट इज सेल्फ पॉलिनेशन. पण दिसण्यासाठी काय आहे? क्रॉस पॉलिनेशन. इकॉलॉजिकली बाहेरून काय दिसतंय तुम्हाला? क्रॉस पॉलिनेशन. आर यू गेटिंग ऑर नॉट? समजलं काय? गायटोनोगॅमी क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. येस येस सर, Very good. समजलं. येस. कॅन वी स्टॉप हिअर? सर, येस, बोला. ड्युरिंग फर्टिलायझेशन जर का स्टिग्मावर पोलन ग्रेन आला बाय समहाऊ फॅक्टर्स, तर मग त्याचं काय होतं? ड्युरिंग Fertilization फर्टिलायझेशन का म्हणजे- आफ्टर फर्टिलायझेशन? काय? मला तू नीट दोन गोष्टी एकदम क्लिअर सांग. ड्युरिंग फर्टिलायझेशन का आफ्टर फर्टिलायझेशन? ड्युरिंग बिफोर फर्टिलायझेशन? ड्युरिंग बिफोर फर्टिलायझेशन तर ते फर्टिलायझेशन होणारच आहे त्याच्यानंतर. पण जर का ऑलरेडी कोणता पोलन ग्रेन फर्टिलाइज करतोय आणि त्याच्यावरून जर का स्टिग्मावर दुसरा पोलन ग्रेन आला तर त्याचं काय होईल? त्याला रिस्पॉन्ड नाही करत ना स्टिग्मा. त्याला स्टिग्मा रिजेक्ट करतो, त्याला रिप्लाय नाही, रिस्पॉन्ड नाही करत ना. ओके. त्याला रिस्पॉन्ड कसा करेल? ऑलरेडी जर तिथं पोलन ट्यूबचं फॉर्मेशन सुरू झालेलं आहे तर इट इज नॉट गोइंग टू रिस्पॉन्ड. हा, कुठपर्यंत रिस्पॉन्ड करतं की जर त्याची अजून खाली ओव्ह्यूल्स जास्त आहेत आणि तेवढे पोलन ग्रेन्स नाही आले तर त्यावेळेला ते फेवर करू शकतं. मॅचिंग असलं पाहिजे ऑफकोर्स. म्हणजे जो मी सुरुवातीला बोललो तुम्हाला डे 1ला की केमिकल डायलॉग होतो दोघांना, तो जर डायलॉग होणार असेल आणि नंबर ऑफ ओव्ह्यूल्स जास्त, म्हणजे एक थोडक्यात तुम्ही इमॅजिन करू शकता. डायलॉक्युलर. हा नाही, तुम्ही एक गोष्ट, बायलॉक्युलर, ट्रायलॉक्युलर, कुठलीही ओरी असू, जेवढ्या सीड्स तयार होतात, तुम्ही एक साधा लिंबू कापून बघा, त्या लिंबूमध्ये तुम्हाला जेवढ्या सीड्स मिळतात, तुम्ही एक चिकू फोडून बघा, जेवढ्या सीड्स असतात बेटा, या सगळ्या सीड्स आफ्टर फर्टिलायझेशनच तयार झालेल्या आहेत. एवढंच नाही, तुम्हाला एकदम सोपं उदाहरण सांगतो. आता जस्ट उन्हाळा संपलेला आहे. जून पर्यंत आपण सगळ्यांनी टरबूज खाल्ले असते. त्या टरबुजात किती सीड्स असतात सगळ्यांनी पाहिलेले. या सगळ्या सीड्स एक्सेप्ट फ्यू सगळ्या सीड्स फर्टिलायझेशनने तयार झालेल्या. जर त्या व्हायबल सीड्स असतील आणि त्यांच्यापासून जर प्लांट बॉडी तयार होत असेल तर समजायचं की दॅट इज फर्टिलाइज्ड सीड. म्हणजे इतकं जबरदस्त, म्हणजे तुम्ही पोलन ग्रेनचा अंदाज लावू शकता. येतंय लक्षात? तर हा सगळा प्रकार त्याचा असतो. आणि खूप चांगलं याच्यातनं एक गोष्ट संदेश मिळतो आपल्याला की जनरली इट इज सीन इन कुकुरबिटेसी फॅमिली. आपल्याला कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये सुद्धा गायटोनोगॅमी पाहायला मिळते. कारण कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये पण दोन्ही प्रकारचे फ्लावर्स आपल्याला मिळतात. आणि कुकुरबिटेसी फॅमिली इज दॅट फॅमिली ज्याच्यामध्ये तुम्ही भोपळा, त्याच्यानंतर काकडी,
कोहळा, हे सगळ्यांची ती जी एकत्रित फॅमिली आहे ती आपल्याला कुकुरबिटेसी मध्ये पण हे गायटोनोगॅमी पाहायला मिळते. कॅन वी स्टॉप हिअर नाव? आणखी कोणाला काही विचारायचं आहे? येस सर. थँक्यू. Bye, sir. बाय बाय बेटा.